नेहमीच आपल्या अजब कारभारामुळे चर्चेत राहणारी धुळे महापालिका पुन्हा एका अप्रिय घटनेसाठी चर्चेत आली आहे। महापालिकेच्या सो कॉल्ड कार्यक्षम अधिकाऱ्यांनी गरजवंतांना शौचालयाचं अनुदान न देता भलत्याच लाभार्थ्यांना लाभ देऊन टाकलाय। महापालिकेच्या अशा कारभारामुळे मात्र नागरिक सुभाष महालेंना आपल्या पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधावं लागले। गव्हर्नमेंटने काढलेले हे संडासचं, त्यासाठी मी गेलो होतो। पहिले ते आले, माझ्याकडे आले, ते पहिले इकडं सराव करायला, सराव करून सनी माझे कागदपत्र जमा करून घेऊन गेले। नंतर मी 2 महिन्यानंतर चक्रा मारायला गेलो होतो, म्हणजे अजून ते कागदपत्र नाही म्हणे। दागिने ऐकले, मग संडास बांधला, खड्डा करणार, ते टाकीचा फोटो काढून आणा। मग मी सोनं मोडलं, 8,647 रुपयाचं सोनं मोडलं आणि ती टाकी आणली आणि शौचालय आम्ही अर्ध म्हणजे पूर्ण बांधकाम केलं। धुळ्यात शौचालय बांधूनही अनेक लाभार्थ्यांना केवळ पहिलाच हप्ता मिळालाय। विशेष म्हणजे शौचालय बांधण्यापूर्वीच पालिकेनं तब्बल 3,33 लाख रुपये अनुदान वाटून दिलंय। त्यातील केवळ 1,735 लाभार्थ्यांनीच शौचालय बांधलंय। मात्र ज्यांनी इमानी इतबारे शौचालय बांधली ते अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। जे लोक कधी महापालिका प्रशासनाजवळ इमानी इतबारे काम करून घेण्यासाठी, अनुदान घेण्यासाठी त्या ठिकाणी आले नाही, त्यांना महापालिका प्रशासनाने खुशाल अनुदान वाटप करून टाकलं। त्यांनी शौचालयाचं बांधकाम केलं की नाही केलं याचा कधी शहानिशा केली नाही आणि त्या ठिकाणी अनुदान वाटून टाकण्यात आलं। आयुक्त संगीता धायगुडे यांनी महालेंना शौचालय बांधकामाप्रकरणी 12,000चा चेक दिला, मात्र तो देताना अधिकाऱ्यांची पाठराखणही केली। अर्ज उशिरा केल्यामुळे त्यांना स्वतःच्या बायकोचे दागिने मोडून, सोन्याचे दागिने मोडून त्यांनी टॉयलेट बनवलेलं आहे। आणि हे जेव्हा मला आज कळलं तेव्हा मी आज त्यांना 12,000 रुपयाचा चेक ताबडतोब देते आहे। त्यांनी टॉयलेट पूर्ण केलेलं आहे आणि ते संपूर्ण क्रायटेरियामध्ये बसत आहेत आणि शिवाय आपण त्यांना आज स्वच्छता दूत म्हणूनही ते अनाऊन्स करतो आहोत। शौचालयासाठी शेकडो कोटी अनुदान वाटलं जात असताना त्याचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं वाशिम, जळगाव आणि आता धुळ्यात आपल्या सौभाग्याचं लेणं विकून महिला शौचालय बांधतायत। त्यामुळे स्वच्छ भारत मिशन हे डोळे असून आंधळं आणि पाय असून लुळं असल्याचं चित्र राज्यात पदोपदी दिसतंय। धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।